टाका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील। आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यूपीव्हीसी फर्निचर। आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्हीसी दरवाजा, किचन ट्रॉली, कुकरी बॉक्स, ऑलड्रॉप, टीव्ही कॅबिनेट, ऑफिस काउंटर, ऑल पॅनलिंग, पीव्हीसी सिलिंग, ड्रेसिंग टेबल, ऑफिस पार्टिशन, सोफा सेट, बेड, देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेताय तर विजय यूपीव्हीसी फर्निचर घेऊन आले आहेत। ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी। वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही। चला तर मग विचार कोणता करताय, आजच आमच्या कणकवली येथील विजय यूपीव्हीसी फर्निचर शॉपला भेट द्या। आमचा पत्ता शॉप नंबर 5 तळमजला, कलेश्वर कॉर्नर, होंडा शोरूम नजीक, कलमट, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा। आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी www.kakaprofile.com या वेबसाईटला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी 9420206340 किंवा 9256566256 किंवा 9588487928 या संपर्क क्रमांकावर संपर्क करा। नमस्कार, सत श्री अकाल। लहानपणी शाळेत असताना आम्ही संस्कार घेत असताना ज्या शाळेमध्ये आपल्याला शैक्षणिक संस्कार झाले आणि शिक्षणाचे संस्कार झाले, त्या माध्यमातून मी एक हवाला देऊन माझ्या या प्रेस कॉन्फरन्सला सुरुवात करणार आहे। त्याच्यामुळे प्रेम आहे। माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे। त्या परंपरांचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन। मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन। माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे। त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। जी प्रतिज्ञा आम्हाला शाळेत असताना संस्कार झालेले आहेत, त्या संस्काराचा हवाला देऊन मी इकडच्या जे स्थानिक आमदार आहेत त्यांना मी ह्या माध्यमातून तो हवाला दिलेला आहे। त्याच्यामुळे ते कुठल्या शाळेत शिकले आहेत, त्यांच्यावर कुठले संस्कार झालेले आहेत ही मला कल्पना नाही आहे, तिची मला माहिती नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही ज्या शाळेत शिकलो, मी ज्या शाळेत शिकलेलो आहे ते संस्कार मला या ठिकाणी मिळालेले आहेत। पण याचाच हवाला घेऊन मी माझा जो इलेक्शनचा मुद्दा असेल किंवा ज्या निवडणुकीचा मुद्दा घेऊन मी आलेलो आहे तो माझा एकतेचा मुद्दा आहे। म्हणून आता ही जी लढाई आहे ती लढाई माझी फक्त आणि फक्त एकता, जी आपली देशाची एकता टिकून राहण्यासाठी जे काही करायला पाहिजे होतं ते एकताच्या माध्यमातून करण्यासाठी मी या ठिकाणी ठाम उभा आहे आणि सर निश्चितपणाने मी लढणार आहे आणि जिंकणार आहे। त्याचप्रमाणे आता प्रचार चालू झाल्यानंतर संपूर्ण विधानसभा आमच्या क्षेत्रामध्ये मी गावोगावी जातोय, आमच्या मोहल्ल्यामध्ये जातोय, संपूर्ण वाडीवाडीमध्ये फिरतोय। तर आमच्याच समाजाचा नव्हे तर संपूर्ण समाजाचा मला विविध लोकांचा अगदी पूर्णपणे पाठिंबा मिळत आहे। त्याच्यामुळे मी स्वतःला म्हणजे मी स्वप्नात आहे की काय म्हणून मी असा कधी कधी चिमटा काढून घेतो की इतका भरभरून मला पाठिंबा मिळतोय, ते कुठेतरी मी माझा एकताचा आवाज या ठिकाणी उठवलेला आहे, त्या माध्यमातूनच मला हा मिळालेला आहे। म्हणून मला ते स्वप्न पडतं, म्हणजे स्वप्नात आहे की काय चालता चालता असं पण मला ते कधी कधी वाटतंय। त्याच्यामुळे मी चिमटा काढून घेतो। हे सांगत असताना सर मी तुमच्यासमोर एक सांगेन की मी म्हणजे पक्का कडवट हिंदुस्थानी आहे, प्रथम पक्का कडवट हिंदुस्थानी। त्यामुळे कसं आहे की ही लढाई जिंकताना माझ्या जीवाचं किंवा माझ्या कार्यकर्त्याचं जे काय बरं वाईट किंवा त्यांच्यावर काय हल्ला झाला किंवा त्यांच्यावर कुठले परिणाम झाले तर आम्हाला त्याची कसलीच पर्वा नाही आहे।
परवा नाही. कारण काय आहे की आम्ही एकता टिकवण्यासाठी देशाची जी मलिन ह्या विधानसभेची माध्यमातून करण्याची प्रतिमा जी आहे ती ज्याने चालू केलेली आहे, या ठिकाणूनच आम्ही ती एकता देशाची टिकवण्याचा आम्ही जो म्हणजे एक काम चालू केलेलं आहे, आपल्या क्षेत्रातून ते काम चालू झाले देशाचं, ह्याचा आम्हाला फार मोठा अभिमान आहे. आणि ही लढाई लढताना काही घडो, कुठल्याही प्रसंगाला आम्ही घाबरणार नाही. त्यांच्या कुठल्याही धमक्यांना असेल किंवा त्यांच्या कुठल्याही ताकदीला आम्ही घाबरणार नाही आणि आम्ही लढणार. या लढाईमध्ये काही बरं वाईट झालं तरी आम्ही शहीद असं आमचा होऊन जाईल सर. त्याच्यामुळे हा एक आमचा मुद्दा होता. त्याचप्रमाणे आपल्या देशामध्ये जे सैनिक आपले आहेत ते देशाची सुरक्षा ही इतर देशात म्हणजे ह्याच्यासाठी करतायत, म्हणजे आपली संरक्षण करतायत सर्व सैनिक. तर आम्ही लढतोय ही आमची आतली लढाई आहे. त्याच्यामुळे कसं आहे की आतली लढाई लढत असताना आम्हाला सुद्धा त्याचप्रमाणे आणि आमचे कार्यकर्ते असतील, आमचे समाज बांधव असतील, हे सगळ्यांनी एक निश्चय केलेला आहे की ठीक आहे, देशाचे सैनिक हे देशाची रक्षण करत आहे, आम्ही रक्षण करतोय. आता एकतासाठी आपण देशाच्या आतमध्ये राहून आपण एकतासाठी आपण ही लढाई करूया. त्याच्यामुळे आणखीन एकदा मी तुमच्या माध्यमातून समोरच्या लाडका आमदार असेल किंवा त्याने उठवलेलं जे वैचारिक त्याची भूमिका आहे, वैयक्तिक माझी कुठलीही कोणाशी सर दुश्मनी नाही आहे, वैचारिक लढाई आहे. त्याच्यामुळे अशा वैचारिक लढाईला इथे कुठल्याही पद्धतीत आम्ही थारा देणार नाही. आणि बघा आता असं मला आता संपूर्ण भागातून ह्या तिन्ही मतदारसंघातून जो एक सर्वे आमचा येतोय संपूर्ण, त्या सर्वेमध्ये आमचा प्रचार असेल, प्रचारमधली आघाडी असेल किंवा आमचा एकताचा जो संदेश असेल, संदेश म्हणजे एकताचा आमचा निरोप असेल घराघरामध्ये, चुकीचा अर्थ तसं म्हणजे तुम्ही करून घेऊ नका. निरोप असेल हा अगदी घरोघरी लोकांच्या गेलेला आहे, अगदी चुलीपर्यंत लोकांच्या गेलेला आहे. आणि त्यामध्ये आपण सर अग्रेसर आहे आजच्या तारखेला प्रचारामध्ये. त्यामुळे आज आपण 2 नंबरवरती असण्याचा आम्हाला म्हणजे लोकांकडनं समजतंय. समोरच्या दोन्ही उमेदवार आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांमधून समजतंय की म्हणजे अतिशय कडवं आव्हान आहे. आणि ज्या पद्धतीत लोकसभा इलेक्शनमध्ये एक आपल्याला म्हणजे एक उदाहरण झालं, ते उदाहरण आहे सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये जो म्हणजे एक वेगळा इतिहास घडला. त्या ठिकाणी लोकसभेचे खासदार विशाल पाटील साहेब यांनी पराक्रम करून दाखवला तिथे. असाच कुठला तरी पराक्रम या विधानसभा निवडणुकीमध्ये लागणार आहे. त्याचं मूळ कारण आहे की मी उभं राहिलो, एवढं सोपं नव्हतं माझ्यासाठी. मी अगदी सर्वसामान्य माणूस आहे अगदी. तर माझ्यासाठी फार मोठा हा निर्णय होता, कारण समोरची गुंडाची ताकद असेल, धनाढ्य ताकद असेल, दोघांचीही, आणि त्याच्यासमोर तेवढी सोपी नव्हती. पण माझ्या पाठीमागे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी अदृश्य ताकद आहे, ती ताकद माझ्या पाठी मजबूत असल्यामुळे मी अगदी बिंदास सर माझ्या एकतेसाठी या ठिकाणी काम करत आहे. च्या प्रेसमध्ये सर मी सांगितलं होतं, माझा विषय संपवला होता मी, की कोणी कोणाला उभं केलंय. मी आता त्याच मुद्द्यावर आलोय की कोणी कोणाला उभं केलंय. आता मी प्रचार करत असताना मी ज्या ठिकाणी प्रचाराला जातो त्या ठिकाणचे आमचे बांधव विचारतात मला कि नवाज भाई, जो सामने वाले उम्मीदवार है संदेश पारकर, वो है, उनके कार्यकर्ता है, उनके लोग हैं, गांव के जो भी है, हमारे पास आते हैं और हमको बताते हैं कि संदेश पारकर ने हमको कहा है कि नवाज खानी को नीतीश राणे ने खड़ा किया है, तो ये क्या है? ऐसा मुझे सवाल सब लोग उठाते हैं सर. तो उसका मैं आपको बताया था लास्ट टाइम में कि आने वाले 10 तारीख को मैं आपको जो बताऊंगा तो वो उसमें से आपको
सब चीज़ें सामने आ जाएंगी। तो सर मैं बताना चाहूँगा आपको कि संदेश पारकर जी का 1,30,00,000 रुपए सारस्वत बैंक का कर्जा था। वो कर्जा किसने चुकाया? नीतेश राणे ने चुकाया कि और किसी ने चुकाया? ये उन्होंने मुझे आने वाले 15 तारीख तक मुझे बताना है। उनका फैमिली का कर्जा था 1,30,00,000 रुपए। जब उन्होंने कर्जा अदा किया, पेड किया, तब जाके उनका फॉर्म वैलिड हुआ। तो इतने जल्दबाजी में, इतने तत्काल में उनका कर्जा कैसा नील हुआ? और पैसा नीतेश राणे ने दिया नहीं है तो किसने दिया है? उन्होंने आने वाले 15 तारीख को ये हमको मुझे बताना है, नहीं तो 15 तारीख को मैं आपको पुरावे के साथ में, पूरे स्टेटमेंट के साथ में आपको सर मैं बताऊंगा। क्या है, किसी का नाम ऐसा बदनाम करना, इसने उसको खड़ा किया है, इसने उसको खड़ा किया है, ये अच्छी बात नहीं है। आज हम गांव में हमारे जा रहे हैं, हमारे लोकसभा, हमारे विधानसभा क्षेत्र में, तो हर घर घर में जा रहे हैं, तो अभी उनको समझ में आ रहा है, अभी हमारे लोगों को समझ में आ रहा है। वो मुझे बोल रहे हैं, ठीक है नवाज भाई, जो पहले हफ्ते में जो कि आपके बारे में हमारी गलतफहमी हुई थी, जो हवा चल रही थी आपको कि लाड़का आमदार ने आपको खड़ा किया है, नीतेश राणे ने आपको खड़ा किया है, जो आग लावे आमदार है उसने इधर यहाँ से तुमको खड़ा किया है, तो ये गलतफहमी हमारी दूर हो रही है। अभी हम, हमारे मन में आपके खिलाफ कुछ संशय नहीं है। तो इस इस आने वाले चुनाव में हम आपका पूरा पूरा साथ देंगे। हमारा समाज है पूरी तरह से ताकत से, अभी हम उनको उतरने के लिए मैदान में बोल दिए हैं, तो आप घबराने की कुछ भी चिंता नहीं करिए। पूरा 24 घंटा हम आपकी रक्षा भी करेंगे, हम आपका प्रचार भी करेंगे, और हम आपको जीत के भी लाएंगे। और आने वाले विधानसभा जो निकाल लगेगा, वो इधर हमारे विधानसभा इलेक्शन में एकता का निकाल लगेगा, रिजल्ट एकता का लगेगा। तो इस तरह से हमारे जो बुजुर्ग है, हमारे नेता है, हमारे हितचिंतक है, उन्होंने सब ने मुझे कहा है कि नवाज भाई बिल्कुल आप बेचिंत रहिए, इसमें हम अभी हमारे सब ध्यान में आ गया है, हम एक साथ आपके खड़े हैं। तो मैं आपको ये प्रेस के माध्यम से और एक बार कहना चाहूँगा कि आने वाले 15 तारीख तक संदेश पारकर जी ने बताना है कि 1,30,00,000 रुपए लोन उन्होंने जो तत्काल में अदा किया, पेड किया, उनको नीतेश राणे ने दिया है, नहीं तो किसने दिया है? उन्होंने साफ करना है, पूरे विधानसभा क्षेत्र के लोगों के सामने आके उन्होंने बताना है। और जो हमारा संशय है, बार बार मैं आपको बताना चाह रहा हूँ, जो संशय है कि नीतेश राणे ने संदेश पारकर जी को खड़ा किया है, तो वो संशय किधर तो सच होने जा रहा है। इसलिए मैं सर पहले से आपको बता रहा हूँ, ये दोनों की मिली भगत है, दोनों लोगों के साथ खिलवाड़ कर रहे हैं। इसके लिए मैं बार बार मेरा स्लोगन बता रहा हूँ आपको कि संदेश पारकर को वोट करना, संदेश पारकर जी को वोट करना मतलब नीतेश राणे को वोट करना। कल अगर संदेश पारकर चुन के आते हैं, जीत के आते हैं, तो वो बीजेपी में जाने वाले हैं। कल अगर सरकार बनाने का वक्त आने वाला है, तो चर्चा मैं पहले ही आपको बता चुका हूं कि ऐसी चर्चा भी चल रही है
कि बीजेपी के साथ में गठबंधन उनका होने जा रहा है और उनका सरकार बैठ रहा है, तो क्या आप इस तरह से, संदेश पारकर जी, आपको अधिकार है हमारे लोगों के साथ में, हमारे धर्म के साथ में और आपके लोगों के साथ में ऐसा गलत प्रचार करके चुन के आना? आप लड़िए, संविधान से सबको लड़ने का अधिकार है। आप क्लियर कट आपका विजन लेके चलिए। आप ऐसी गलत तरीके से गलत प्रचार प्रसार करके आप नहीं चुन के जा सकते। हम लड़ रहे हैं, मैं लड़ रहा हूँ, मैं एकता के लिए लड़ रहा हूँ, मैं देश के लिए लड़ रहा हूँ। सब लोग जो एकता से इधर डटे हुए हैं, खड़े हुए हैं, वैसी अखंडता इस देश की कायम रहनी चाहिए, कायम रहेगी और हमारे मरे दम तक, आखिरी सांस तक ये एकता के लिए हम लड़ेंगे। मैं पहले ही बता चुका हूँ, राजनीति ये मेरा क्षेत्र नहीं है। मेरा क्षेत्र व्यवसाय है। ये राजनीति से मेरा घर चलता नहीं है। मेरा व्यवसाय है, व्यवसाय से मेरा घर चलता है। मैं ये लोगों के जैसा सेटलमेंट हो या आमदार की इधर 5% की कमीशन चल रहा है वो कॉन्ट्रैक्टरों के साथ, उस पर मेरा घर चलता नहीं है। तो दोनों को बताना चाह रहा हूँ, लाड़का आमदार हो या सेटलमेंट आमदार हो, आपको बताना चाह रहा हूँ कि ना तो आपकी इधर एकता में दरार पैदा करने में मैं आपको कामयाब करने दूंगा, ना ही संदेश पारकर जी को इधर लोगों को फुसला कर वोट लेने की इधर कोशिश करने उनको दूंगा। इधर इतिहास रचेगा, इधर एकता की जीत होगी। जो तिरंगा हमारा लहरा रहा है उसी की जीत होगी। और एक बार मैं आपके सामने सर क्लियर कट करना चाहता हूँ, दोबारा करना चाहता हूँ, अगर 15 तारीख तक उन्होंने उनका स्टेटमेंट नहीं दिया, उन्होंने क्लियर नहीं किया, तो इस जनता को मैं पूरी तरह से प्रूफ के साथ में आपको बता दूंगा कि 1,30,00,000 रुपए जो कर्जा था सारस्वत बैंक का, किसने नील किया, किसने अदा किया, तब जाके उनको चुनाव लड़ने का उनको मौका मिल गया। थँक्यू सर, पूछिए। आमचं वैभववाडीमध्ये पूर्ण झालं आहे, देवगडमध्ये बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे। त्याच्यानंतर कणकोलीमध्ये आता आम्ही चालू केलं आहे। मोठं मतदारसंघ आहे, त्याच्यामुळे कसं आहे की, आणि मी नवीनच आहे, अपक्ष आहे, त्याच्यामुळे प्रचार करताना आम्हाला कसं आहे की म्हणजे मध्ये व्यत्यय पण येत आहेत बऱ्याच, त्याच्यामुळे त्या सगळ्या रस्त्यांना आम्ही त्या स्पीड ब्रेकरला सगळं साफ करून आम्ही प्रचार करतो आमचा, त्याच्यामुळे अडचणी पण बऱ्याच आहेत। तरी आतापर्यंत किती गावांमध्ये पोहोचला? तरी आतापर्यंत सर आम्ही 1,200 प्लस गावामध्ये पोहोचलो आहे। हे बघा सर, विकास म्हणालात तर विकास हा होत राहील। आता मी इथे विकासाचा मुद्दा घेऊन नाही आलो सर, एकतेचा मुद्दा घेऊन आलोय। आपली देशाची एकता जर राहिली कायम, तर आपण विकास अगदी कुठल्याही धर्तीवर करू शकतो। त्याच्यामुळे विकास हा, माझी ब्लूप्रिंट रेडी आहे, त्याची माझी टेक्निकल टीम आमची तयार करत आहेत। ब्लूप्रिंट आमचा येणाऱ्या काही 15 दिवसामध्ये होतोय तयार, कारण मला निश्चित झालंय आमदार होण्याची शपथ सुद्धा मी घेणार आहे। मी कपडे पण शिवायला टाकलेत सर त्यासाठी। हां, त्यामुळे विकासाचा मुद्दा नेक्स्ट आहे, पहिला एकात्मतेचा मुद्दा आहे सर। काय विचारायचं नाही, पण इतके तुम्ही सगळे मित्र आले, काय विचारणार नाही? तरुणाच्या मनातलं मला निशाणी मिळालेली आहे, तर ह्या बॅटच्या माध्यमातून समोरच्या दोन्ही बॉलरने गुगली टाकावी, एकाने यॉर्कर टाकावा। 6 चेंडूमध्ये 6 षटकार हे बसणार आहेत, हे त्यांना सुद्धा समजलेलं आहे। त्याच्यामुळे मला वाटतं, असं मला म्हणजे समजतंय माझ्या सूत्रांकडून, की दोघेही झोपत नाहीत रात्री। त्याच्यामुळे जरा मी म्हणजे अति खुश आहे, एवढं खुश व्हायला नको पण अतिच खुश आहे।
थँक्यू. काल लाडका आमदार असेल, त्यांनी परत एकदा आपला बालिशपण दाखवलेला आहे आणि त्यांनी आमच्या धर्मामध्ये 5 टाइम जी अजान होते त्या अजानच्या बाबतीत परत एकदा बालिश टिप्पणी केलेली आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की माननीय सुप्रीम कोर्ट यांनी आपला निकाल दिलेला आहे या संदर्भात. त्याच्यामुळे माननीय सुप्रीम कोर्टने सांगितल्यानंतर मला परत एकदा आणि त्यांचा निकाल दिल्यानंतर आमच्या तमाम बांधवांनी, आमच्या मुस्लिम समाजाने कोर्टाचं कौतुक केलेलं आहे आणि अभिनंदन केलेलं आहे. त्यामुळे या देशामध्ये अशा पद्धतीत जर एखाद्या माननीय सुप्रीम कोर्टने निकाल दिल्यानंतर परत एकदा त्या स्टेटमेंटला अपील करायचा प्रयत्न कोणी केला, चॅलेंज करायचा प्रयत्न जर कोणी केला आणि तो पण जबाबदार व्यक्तीने केला, ज्याला एखाद्या विधानसभेमधून प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी दिलेली आहे इकडच्या जनतेने, तर अशा जबाबदार व्यक्तीने अशी जर बालिश टिप्पणी माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला जर केला तर हे योग्य नाही. म्हणूनच मी परत एकदा येतो ह्या ठिकाणी की त्यांनी टिप्पणी केल्यानंतर अजानच्या बाबतीत त्यांनी बालिश वक्तव्य केल्यानंतर संदेश पारकरजीचं कुठलेही या ठिकाणी स्टेटमेंट आल्याचं मला दिसून आलेलं नाही. त्यांनी कुठल्याही पद्धतीत त्या बाबतीत आपली बाजू त्यांनी मांडलेली नाही. त्यामुळे माझा सुरुवातीपासून संशय जो होता की हे दोघांच्या आतून हात मिळवणी आहे, त्याला आज सर ह्या बाबतीमध्ये दुजोरा मिळालेला आहे. त्याच्यामुळे आणखीन एकदा मी मुस्लिम बांधवाच्या असतील किंवा त्यामध्ये एकात्मता जे ठेवण्यासाठी मी प्रयत्न करतो असे माझे सर्व हितचिंतक असतील आणि सर्व समाजातून लोकांना सांगू इच्छितो की आतूनही त्यांची हात मिळवणी झालेली आहे. त्यामुळे त्या अशा बालिश टिप्पणीला समोर येऊन उत्तर देण्याची त्यांनी धमक आपली दाखवलेली नाही आहे. कुठेतरी असं वक्तव्य त्यांनी अगर करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं झालेलं कुठलं तरी लोन असेल, पेड केलेलं लोन असेल, ते त्यांना परत द्यावं लागेल कुठेतरी, असं माझा शंका आहे. म्हणून ते त्या स्टेटमेंटला अजानच्या बाबतीत त्यांनी काही स्टेटमेंट केलेलं नाही किंवा त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली नाही. हीच भूमिका ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातोय ते लोक आमच्या आधीच सांगतायत कि कल वो लड़का आमदार जिसने कहा अजान के बारे में जो स्टेटमेंट दिया तो उसके बारे में संदेश जी पारकर इनका कोई भी स्टेटमेंट आया नहीं है. उन्होंने कोई भी अपनी बाजू समाज को बताई नहीं है. इसके लिए हमको पक्का यकीन हो गया है, पक्का हमको समझ में आ गया है कि संदेश पारकर जी को लाड़के आमदार ने खड़ा किया है और दोनों के अंदर हाथ मिलवनी है. दोनों भी अंदर से मिले हुए हैं. एक बैटिंग कर रहा है, एक बॉलिंग कर रहा है और हमको गुमराह कर रहा है. थँक्यू सर. त्याचप्रमाणे आमच्या जे हितचिंतक आहेत, माझे मित्र, माझा परिवार, सर्व आमचे बांधव जे मला साथ देत आहेत ह्या आता निवडणुकीमध्ये एकताच्या मुद्द्याला, तर दोघांच्या पायातली वाळू तर सरकलेली आहे इकडून, तर त्यांच्या माध्यमातून त्यांचे कार्यकर्ते असतील दोघांचेही, तर त्यांच्याकडनं मला हे धमक्यांचे फोन येत आहेत रात्री अपरात्री. आमच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न करत आहेत. काल आमची गाडी फोडलेली आहे. त्याचप्रमाणे आमच्या जे रनिंगमध्ये गाड्या असतात त्या अडवून आम्हाला मारण्याचा सुद्धा प्रयत्न काल झाला. त्यात मी कळवलेला आहे संबंधितांना, त्या संदर्भात सुद्धा संबंधित कार्यवाही करतील. म्हणून मी आणखीन एकदा तुम्हाला सांगू शकतो सर की या ठिकाणी त्यांना जो रिपोर्ट आतून जातो संबंधित खात्याकडून की नवाज भाई आज 2 नंबरवरती आहेत, येणाऱ्या 8 दिवसामध्ये ते 1 नंबरवरती जातील. त्याच्यामुळे दोघांची हवा सरकलेली आहे. रात्री त्यांना झोप लागणं बंद झालेलं आहे. म्हणून दोघांनाही सांगतो की एकाने एकात्मितेला जी प्रतिज्ञा मी आता घेतली त्या प्रतिज्ञेला मान ठेवून मला सपोर्ट करावा आणि एकात्मिता घेऊन आपण पुढे चालू. त्याचप्रमाणे
संदेशजी पारकर यांना मी सांगेन की तुम्हाला 1,30,00,000 रुपये तत्कालमध्ये तुम्ही जे लोन पेड केलेलं आहे ते नितेश राणेने दिलं नाही तर कोणी दिलं. थँक्यू सर.